नमस्कार फ्रेंड्स, माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली। वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे। हा दिवस सरस्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। वसंत ऋतूही याच महिन्यात बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असे म्हटले जाते। विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते। वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मामध्ये अनेक मान्यता महत्त्वही आहेत। 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे। जाणून घेऊया वसंत पंचमीचे महत्त्व, मान्यता आणि देवी सरस्वती कशी पृथ्वीवर अवतरली या संदर्भात अनेक पौराणिक कथा संदर्भ आहेत। जीव आणि मनुष्यांची रचना केली, मात्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मदेवांनी जेव्हा निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले। वातावरण अतिशय शांत होते, त्यात कुठलाही आवाज ना वाणी नव्हती। ब्रह्मदेव उदास आणि निराश झाले। विष्णुदेवाच्या आज्ञेवरून ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले। भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रगट झाली। त्या देवी हातात वीणा, इतर 2 हातात पुस्तके आणि माळ होती। ब्रह्मदेवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला। वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्यांना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली। माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते अशी मान्यता आहे। या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी अशी अनेक नावे आहेत। संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही हिचे पूजन केले जाते। विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते। वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे। वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंत उत्सव साजरा करतात। सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून उठतो। वसंत ऋतूच्या आगमनाप्रित्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, आकाशोत्सव असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे। या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात। वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे। वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाप आहे। कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय आहे। महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे। भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकार असे म्हणून ऋतुराज वसंतांची बिरुदावली गायली आहे। सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो। काही ठिकाणी रंगबिरंगी वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करून वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते, ते पानाफुलांनी बहरतात। निसर्गाच्या या बदलत्या रूपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।